मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. विवाह विषयक वेगवेगळ्या विषयासह आपण दररोज भेटत असतो आणि नवीन नवीन विषयावर आपण चर्चा करत असतो. विवाह फसवणुकीपासून सावध करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून असतो. सोबतच समुपदेशन करण्याचाही परोपरीने आम्ही प्रयत्न करत असतो. सध्या सगळ्यात जी काही गंभीर समस्या बनलेली आहे तर ती विवाह न जुळणे. 2024च्या शेवटी भारतातील जे काही स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे काही इंडियन सेक्स रेशो आपण ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्राडिक्शन आहे, तर दर 1000 पुरुषांमागे जवळपास 939 एवढं महिलांचं प्रमाण आहे. म्हणजे 60चा जवळपास त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि देशातील जे काही लिंग समतोलाच्या बाबतीत जर आपण सध्याची आकडेवारी जर पाहिली तर या दरानुसार जर भारताचा आपण जर जागतिक क्रमांक जर बघितला तर तो 214वा लागतो. आणि जो लिंग विषमतेच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे. विशेषतः विवाह योग्य वयातील म्हणजे 20 ते 24 वयोगट हा विवाहासाठी योग्य मानला जातो. मग याच्यामध्ये जे प्रमाण आहे तर ते अधिक विषम किंवा विसंगत आहे. म्हणजे जर 110 पुरुष असतील तर त्यांच्या मागे 100 महिला आहेत असं हे प्रमाण आहे. परंतु त्यातही एक पुन्हा गमतीची गोष्ट अशी की जर मुलींचं प्रमाण जर 100 असेल आणि पुरुषांचं प्रमाण जर 110 असेल तर मग उरलेल्या किमान 90-80 मुलांची तरी लग्न जुळायला पाहिजे. मग त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. ही विसंगती निर्माण होण्याचं जे काही स्त्री भ्रूण हत्येचं जे काही पूर्वी चाललंय होतं तर त्याच्यामध्ये आता ही लेव्हल गाठायला जवळपास अजून तरी 10 वर्षांचा कालावधी लोटेल असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. 2036 मध्ये या प्रमाणात सुधारणा होण्याचा अंदाज काही अभ्यासाअंती समोर आलेला आहे. भारतामध्ये लग्न न जुळण्याची जी गंभीर समस्या बनलेली आहे तर यामध्ये जी काही ठळक कारणं आहेत तर ते पहिलं कारण म्हणजे लिंग भिन्नता किंवा जो काही सेक्स रेशो मधलं जे काही इम्बॅलन्स आहे तर ते भारतामध्ये खूप विसंगत आहे. ज्यामुळे मुलींच्या संख्येतील कमतरता जी काय आहे तर ती प्रभावाने सर्वांना जाणवत आहे. दुसरीकडे वंश परंपरा चालवण्याच्या मानसिकतेमुळे मुलींच्या जन्मदरामध्ये जी काही घट झालेली आहे तर याच्यामध्ये आता जे काही प्रचलित याच्यानुसार पूर्वीच्या काळी फक्त मुलं शिकायची, मुलींचं शिक्षण हे जेमतेम 8वी-10वी पर्यंत फार तर 12वी पर्यंत व्हायचं. मात्र आता मुली सुद्धा शिक्षण आणि आपल्या करिअरला प्राधान्य देऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या करिअर बाबत स्वतःमध्ये जाणीव वाढलेली आहे. या शिक्षणातूनच त्यांच्या जाणीवा अधिकाधिक समृद्ध झाल्याने स्वतःच्या जोडीदाराबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मुली सुद्धा सहभागी होऊ लागल्या आहेत. म्हणजे पूर्वी 10-15 वर्षापूर्वी पालकांनी जो निर्णय घेतला तर तो मुलींसाठी बंधनकारक असायचा. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पुरुष लग्नासाठी समान शैक्षणिक स्तरांच्या जोडीदारांचा याच्यामध्ये प्रामुख्याने शोध घेतला जातो किंवा विचार केला जातो. म्हणजे पूर्वीच्या काळी साधारणतः 20-30 वर्षापूर्वी जी लग्न व्हायची तर ती मुलांची आणि मुलींची व्हायची. म्हणजे भिन्नलिंगी ज्याला आपण म्हणू की स्त्री आणि पुरुषाच्या याच्यामध्ये विवाह व्हायचा. मात्र आता मुलांची आणि मुलींची लग्न न होता त्याच्यामध्ये शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला जातो. म्हणजे शिक्षणासोबत तुमची लग्न होतात. दुसरीकडे तुमच्या करिअरला म्हणजे ज्याला प्रोफेशन म्हणू आपण तर प्रोफेशन सारख्या इक्वल प्रोफेशन मध्ये ही लग्न होतात. त्याच्यानंतर तुमची जी काही आर्थिक स्तर असतो तर आर्थिक स्तर हा सुद्धा लग्नासाठी पाहिला जातो. दुसरीकडे नात्यागोत्यामध्ये अजूनही आपल्या नात्यागोत्यामध्ये किंवा आपल्या जातीमध्येच विवाहाला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर लग्नाचं जे काही सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो तो ओळखीमध्ये होतो. दुसरीकडे असं वारंवार सांगितलं जातं की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा ज्या डिमांड जास्त वाढल्यामुळे किंवा अपेक्षा जास्त वाढल्यामुळे मुली सर्रास नकार देतात. परंतु ही भावना मनात ठेवणं सरासर चुकीचं ठरेल. कारण अलीकडच्या काळामध्ये जी काही आधीची जी काही हुंडा पद्धती होती ती काहीशी आता कालबाह्य ठरत आहे. मात्र मुलांमध्ये त्याच पटीत व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. रोजगार नाही, बेरोजगारी आहे, चांगलं आर्थिक स्थान नाही, कौटुंबिक किंवा समाजामध्ये चांगलं आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे याच्यामुळेही बऱ्याचदा नकार मिळतो. बऱ्याच ठिकाणी आता शेती पाहून सुद्धा म्हणजे नोकरी असली तरी शेती शोधली जाते. म्हणजे उद्या नोकरी गेली तर करायचं काय, तर शेतीचं क्षेत्र हे कमी झालेलं आहे. आणि या
अनेक संकल्पनामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. पारंपरिक पद्धतीपेक्षा आता आपण अलीकडे आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये जोडीदार निवडत असताना जुळून घेण्याच्या ऐवजी प्रत्येक जण आपापल्या अपेक्षा मांडत असतो. या उलट आपण असं म्हणतोय की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मात्र मुलींच्या अपेक्षा वाढल्या हे सांगत असताना अजूनही जे काही चांगल्या जॉबला मुले आहेत किंवा सरकारी नोकरीवरची मुले आहेत ज्यांची घरची परिस्थिती चांगली आहे, 10 ते 15 एकर जमिनीचं क्षेत्र आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, सधन कुटुंबातले आहेत, तर ते सुद्धा अनेक मुलींना नकार देत आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अजून हुंड्याबद्दलची मानसिकता बदललेली नाही. ही गोष्ट सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली पाहिजे आणि अशा स्थितीमध्ये ही लग्न जुळत नाहीत आणि मग यातून विवाह फसवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आता याच्यामध्ये समाज आणि सरकार ही दोघं मिळून काहीतरी याच्यामध्ये करू शकतात. कारण विवाह जुळण्याचे 2 प्रभावी माध्यमं आमच्या माहितीप्रमाणे आहेत की ज्याच्यामध्ये एक वधूवर परिचय मेळाव्यातून विवाह जुळण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असतं. दुसरीकडे जर सिक्युर्ड सोशल मीडिया, व्हॉट्सअप सारखा प्लॅटफॉर्म असेल किंवा ज्या काही विश्वासपात्र विवाह संस्था असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा ओळखीच्या ठिकाणी लग्न जुळण्याचं प्रमाण हे अधिक असतं. आणि या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं फॅक्टर म्हणजे सरकारनं या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या, बहुमतानं महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. एकीकडे सरकार वेगवेगळ्या योजनांची खैरात वाटतं आहे, मात्र निवडणुका संपल्याच्या नंतर लग्नासारख्या एका गंभीर विषयावर अजूनही सरकार विचार करायला सरकारकडे वेळ नाही, समाजाकडे वेळ नाही. समाज काय करू शकतो? आता इथून पुढे साधारणतः डिसेंबर जानेवारी पासून प्रत्येक गावामध्ये सत्संग सप्ताहाची सुरुवात होत असते आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आपण 5 लाख 10 लाख असा गाव पातळीवर या सप्ताहासाठी खर्च करत असतो. तर त्या खर्चामध्ये थोडी कपात करून सप्ताह तुमचा ऍज इट इज ठेवा, पण कपात करून त्याऐवजी जर एखाद्या दिवशी प्रत्येक गावात जर असा वधूवर परिचय मेळावा जर आपापल्या समाजापुरता जर घेता आला तर त्यातून लग्न जुळण्यास नक्कीच मदत होईल. सरकारनं सुद्धा या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रचार सभेवर जेवढा खर्च या राजकारणी लोकांनी केला तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सध्या धन्यवाद.